तब्बल 1 महिना उलटून गेल्यावर अजितदादांच्या विमान अपघाताचं खरं कारण उघडकीस. 28 जानेवारीला विमान दुर्घटनेत अजितदादांचा दुर्दैवी अंत झाला. अचानक घटना घडली होती, ज्यानं महाराष्ट्राला पहिला सगळ्यात मोठा धक्का बसला होता. पण 2 दिवसांपूर्वी या विमान अपघाताचा एक असा रिपोर्ट समोर आलाय की ज्यामधून या अपघाताचं सत्य बाहेर आलंय आणि जे पाहताच महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय. अपघात झाला होता तेव्हा काही लोक म्हणायचे हा अपघात आहे, तर काही लोक म्हणायचे हा घातपात आहे. पण या रिपोर्टमध्ये या अपघाताचं कारण तिसरंच निघालं. एक असा रिपोर्ट, एक असा अहवाल समोर आलाय की ज्यामधून या अपघाताचे सगळे धागेदोरे समोर आले. हा विमान अपघात नेमका कुठे झाला, ती जागाच बदललीय. हे विमान कुठे आढळलं, त्याचं ठिकाण देखील बदललंय. हा अपघात तिथे झालाच नाही अशी धक्कादायक माहिती त्या रिपोर्टमध्ये समोर आली. हा जो रिपोर्ट आहे तो सरकारी रिपोर्ट आहे. आता तो सरकारी रिपोर्ट आहे म्हणजे तो 100% खरा असतो. कालपर्यंत ज्या सगळ्या अफवा होत्या की कोणी म्हणत होतं अपघात घडवला, तर कोणी म्हणत होतं दादा विमानातच नव्हते, तर कोणी म्हणत होतं 6 प्रवासी बसले होते तर 5च बॉडी सापडल्या, मग 6वे प्रवासी दादाच होते. पण अखेर या विमान अपघाताचं असं रहस्य समोर आलं की जे आजपर्यंत उघड आलंच नव्हतं. टीव्हीवर आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी दाखवल्या गेल्या होत्या त्या सगळ्या खोट्या ठरल्या, किंवा ज्या वेळेला विमान उडालं तो वेळही त्या ठिकाणी बदललाय. विमान ज्यावेळेस उडालं होतं तो वेळ देखील दुसराच होता, आणि ज्यावेळेस विमान खाली पडलं तो वेळ देखील दुसराच होता. 4 ते 5 अशा गोष्टी बाहेर आलेल्या आहेत या विमान अपघाताविषयी की ज्या सुरुवातीला खोट्या दाखवल्या गेल्या आणि आता खऱ्या समोर आल्या, आणि ज्यामुळेच महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय. या रिपोर्टमध्ये ज्या ज्या गोष्टी समोर आल्या त्या तब्बल 200 पानं भरतील इतकी माहिती या रिपोर्टमध्ये समोर आलेली आहे. आता हा रिपोर्ट समोर आल्यावर बारामती विमानतळा शेजारी जी लोकं राहत होती त्या स्थानिक लोकांनी देखील काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी देखील अशा काही गुपित गोष्टी उघड केल्या की ज्या महिनाभर कोणालाच त्यांनी सांगितल्या नव्हत्या आणि त्या समोर आल्या. तसेच जय पवारांनी देखील विमान अपघाताचा असा एक व्हिडिओ टाकलाय की ज्यामुळे आणखीनच भयानक वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात पसरलंय. पहा, गेल्या 48 तासात या विमान अपघाताविषयी 5 अशा गोष्टी घडल्या आहेत, 5 अशा गोष्टी उघडकीस आल्या आहेत की ज्या गेल्या महिनाभरात आल्या नव्हत्या. जय पवारांनी टाकलेला तो व्हिडिओ पाहून तर अक्षरशः महाराष्ट्राच्या अगदी पायाखालची जमीन सरकली आहे. लोक आता विमानात बसायचं की नाही असं देखील आता विचार करू लागले आहेत. मग खरंच कोण होता या अपघाताचा मास्टरमाइंड? कोणत्या व्यक्तीमुळे हा अपघात झाला? या रिपोर्टमध्ये असं टाय आलं की ज्यामुळे हा अपघात जिथे झाला होता ती जागा बदलली. विमान तिथे आढळलंच नाही. मग विमान नेमकं कुठे आढळलं? विमानाचा पहिला दणका कुठे बसला? विमानाचा अपघात तिथे झालाच नाही असं का म्हटलं जातंय? कोणत्या माणसामुळे हा विमानाचा अपघात झालाय? कोणाची चूक होती की काय? याच्यामध्ये सगळं समोर आलंय. पहा, 5 गोष्टी, 5 महत्त्वाच्या गोष्टी यात समोर आल्या आहेत. तो जय पवारांचा व्हिडिओ आणि स्थानिक लोकांनी दिलेल्या कमेंट यामुळे या प्रकरणाचे सगळे चित्र स्पष्ट झाले. कालपर्यंत या विषयात रोहित पवार यांनी DGCAवर केस करण्यासाठी मुंबईमध्ये प्रचंड धावपळ केली. त्यानंतर बारामतीमध्ये देखील त्यांनी VSR या विमान कंपनीबद्दल तक्रार देण्याची त्या ठिकाणी तयारी केली. पूर्ण वातावरण ढवळून निघालं आहे. हवेमध्ये प्रचंड तणाव होता. सर्वजण वाट पाहत होते रिपोर्ट कधी येईल, कारण की हा रिपोर्ट फार मोलाचा असतो आणि या रिपोर्टमध्ये सगळं उघड होतं. आणि अखेर त्या रिपोर्टमध्ये सगळं स्पष्ट झालं. विमान अपघाताचं ठिकाण चुकीचं होतं. विमान तिथे धडकलंच नाही. जे टीव्हीवर आलं ते सगळं खोटं ठरलं. या रिपोर्टमध्ये 5 अशा धक्कादायक गोष्टी समोर आल्या की ज्या आजवर कोणालाच माहीत नव्हत्या. मग रिपोर्टमध्ये नेमकं काय उघड झालं? विमान अपघाताची जागा कशी काय पालटली? विमान ज्यावेळेस निघालं होतं ती टायमिंग कशी काय बदलली? बारामतीत विमान ज्यावेळेस पोहोचलं होतं त्यावेळेस ती वेळ कशा पद्धतीने बदलली? या दुर्घटनेत चूक नेमकी कुणाची होती? खरंच विमानात प्रॉब्लेम होता की वैमानिकाने काहीतरी केलं होतं? शेवटच्या 10 सेकंदात वैमानिकाने शेवटी कुणाला फोन लावला होता? विमानाच्या आतमध्ये नेमकं काय घडत होतं? विमान नेमकं कुठे आदळलं? खरोखर त्या विमानाचा क्रॅश कुठे झाला आहे? जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. 28 जानेवारीला एका विमान अपघातात अजितदादांचा क्लेशदायक अंत झाला. ही घटना ज्या दिवशी घडली त्या दिवसापासून या क्रॅशवर संशय घ्यायला सुरुवात झाली होती. पण अखेर या संशयाचा सगळा जो किस्सा आहे तो इथे संपला, कारण की एक सरकारी रिपोर्ट आलाय आणि त्या रिपोर्टमध्ये 5 महत्त्वाच्या थरारक गोष्टी उघड झाल्यात. यातली सगळ्यात भयावह गोष्ट जी याच्यात उघड झाली ती म्हणजे क्रॅशची जागाच बदलली. आधी जिथे अपघात झाला असं सांगितलं होतं तिथे तो अपघात झालाच नाही. विमान तिथे धडकलंच नाही, विमान दुसरीकडे आपटलं अशी धक्कादायक माहिती याच्यात समोर आली. आणखी
4 गोष्टी याच्यात समोर आल्यात, ज्या पाहिल्यानंतर, जे ऐकल्यानंतर तुम्हाला वाटेल की तुम्ही आजवर जे पाहिलं ते सगळं खोटं ठरलं. टीव्हीवर जे बडबडले होते ते सगळं खोटं ठरलं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट या रिपोर्टमध्ये जी समोर आली आहे ती म्हणजे की या विमानाची वेळ. विमानाची जी टायमिंग होती तर ती आपल्याला सांगितलं होतं, विमान साधारणपणे 8 वाजता तिथून निघालं होतं आणि 8:43ला क्रॅश झाला. पण नीट ऐका, हे सगळं वेळेचं गणित तिथे हुकलेलं आहे. सगळं गणित त्या ठिकाणी चुकीचं होतं. वेळ ही वेगळी निघाली. ही पहिली गोष्ट इथे सापडलीच होती. त्यावेळेस तपास यंत्रणांनी दुसरी गोष्ट शोधली. जे विमानाचे 2 पायलट होते त्यांची कसून चौकशी झाली. ते या विमानामध्ये बसण्याआधी काय करत होते, त्यांनी नेमकं त्याच्या आधी कोणाशी कॉन्टॅक्ट केले होते, त्यांच्या काय मेडिकल टेस्ट झाल्या होत्या विमानात बसण्याआधी. ही दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती समोर आली. त्यांनी दारू पिली होती का, त्यांची झोप झाली होती का, या सगळ्या गोष्टी देखील दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यात स्पष्ट झाल्यात. रिपोर्टमध्ये सगळं लिहून आलेलं आहे. पुढे तुम्हाला सगळं समजेल. तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो सगळ्यात मोलाचा आहे तो म्हणजे तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये एक डाऊट होता की विमानामध्ये 6 जण बसले होते, मग 5च डेड बॉडीज कशा मिळाल्या. तर हा महत्त्वाचा मुद्दा देखील चेक करण्यात आला आणि त्यावर देखील 100% खरी माहिती आता याच्यात उघड झालेली आहे. चौथा मुद्दा हा अतिशय भयानक आहे, जो म्हणजे विमानाची जागा बदलली. विमान अपघात जिथे झालाय, विमान जिथे आदळलं ते वेगळंच होतं, पण विमान हे दुसरीकडे धडकलं होतं. विमान दुसरीकडेच कोलमडलं होतं, पण दाखवलं वेगळं गेलं. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्यात उघड झाली. आणि 5वी गोष्ट की लास्ट कॉल, विमानामधून शेवटचा कॉल कोणाला गेला, विमान पडण्याआधी फोन कोणाचा होता, या सगळ्या गोष्टी उघड झाल्यात. 5 गोष्टी टप्प्याटप्प्याने आपण समजून घेतोय की ज्यामधून तुम्हाला या क्रॅशच्या सगळ्या ज्या बाबी आहेत तर त्या क्लिअर होणार आहेत. पण चौथी आणि 5वी गोष्ट सगळ्यात भयानक आहे, कारण की विमानाची दुर्घटनेची जागा कोणती होती हे सगळं तुम्हाला समजणार आता. पहा, जसं आपल्याला माहिती आहे की 28 जानेवारीला क्रॅश झाला. अख्खा महाराष्ट्र धक्क्यात होता, पण सगळ्यांना वाटत होतं हे खरं काय, याच्या मागचं गुपित काय, सगळ्यांना शोधायचं होतं आणि अखेर ते सत्य समोर आलं. पहा, तपास यंत्रणांनी सगळ्यात आधी विमानाचा शोध घ्यायला घेतला, कारण की रोहित पवार असतील किंवा इतरही आमदार असतील किंवा सामान्य लोक असतील तर सगळ्यांना त्या विमानावर मोठा डाऊट येत होता. विमान नीट होतं का, विमान नादुरुस्त होतं तर का दिलं. तर सगळ्यात आधी विमानाचा तपास सुरू झाला. विमानात बिघाड होता की विमानात बिघाड मुद्दाम केला होता, अशा प्रकारचा पहिला तपास झाला. मग पहिला मुद्दा जो रिपोर्टमधला आहे तो म्हणजे की तपास यंत्रणांनी विमानाची पहिल्यांदा झडाझडती घेतली. सर्वांना वाटत होतं की विमानात काहीतरी तांत्रिक लोचा असेल, पण रिपोर्टमध्ये काय आलं, हे विमान 26 जानेवारीला मुंबई, सुरत, मुंबई असा प्रवास करून आलं होतं. 27 तारखेच्या मध्यरात्री जेव्हा ते मुंबईत उतरलं तेव्हा वैमानिकांनी लिहून दिलं होतं की विमानात कोणताही प्रॉब्लेम नाही. चेकिंगमध्येही विमान एकदम ओके होतं. मग प्रश्न पडतो, जर विमान सुस्थितीत होतं तर मग ते कोलमडलं कसं, की यामागे दुसरं काही कारण होतं. हे जाणून घेण्यासाठी तपास यंत्रणा वळल्या दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे, पायलटची कंडिशन. या अपघातानंतर सर्वात मोठा आरोप झाला होता की मुख्य वैमानिक कॅप्टन सुमित कपूर यांना दारूचं व्यसन होतं. रोहित पवारांनीही हा मुद्दा लावून धरला होता, पण सरकारी रिपोर्टने यावर शिक्कामोर्तब केलंय. तपासात समोर आलं की फ्लाईटपूर्वी दोन्ही पायलट्सची ब्रेथ ॲनालायझर टेस्ट म्हणजे दारूची तपासणी झाली होती आणि त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा आहे. दोघांचाही रिझल्ट निगेटिव्ह आला होता. इतकंच नाही तर कॅप्टन सुमित यांनी 34 तास आणि कॅप्टन शांभवी यांनी 9 दिवस विश्रांती घेतली होती. म्हणजे पायलट नशेतही नव्हते आणि दमलेलेही नव्हते. आता सस्पेन्स वाढला होता. विमान नीट होतं, पायलट शुद्धीवर होते, मग नेमकं चुकलं कुठे. उत्तर दडलं होतं वेळेच्या खेळात. आपल्याला आजवर सांगितलं गेलं की विमान एका फिक्स्ड वेळी निघालं, पण रिपोर्ट सांगतो विमानाची खरी वेळ भलतीच होती. 8:05 मुंबईतून टेक ऑफ झालं. 8:19 बारामतीशी संपर्क झाला. पण खरी गडबड झाली 8:31. पायलटने विचारलं, पुढचं किती क्लिअर दिसतंय, ज्याला व्हिजिबिलिटी म्हणतात. समोरून उत्तर आलं, फक्त 3 किलोमीटर. मित्रांनो, नियम सांगतो की किमान 5 किलोमीटर दिसल्याशिवाय विमान उतरवू नये. तरीही त्या धोक्याच्या वेळेत विमान उतरवण्याचा प्रयत्न झाला. हा अट्टाहास कुणी केला, की त्यांना चुकीची माहिती दिली गेली. आता आपण त्या टप्प्यावर आलोय जिथे काळजाचा ठोका चुकतो. तपास यंत्रणांनी जेव्हा ब्लॅक बॉक्स तपासला तेव्हा त्यांना काहीतरी भीतीदायक सापडलं. 8:36 पायलटने एकदा उतरण्याचा प्रयत्न केला, पण जमलं नाही. त्याने विमान पुन्हा वर घेतलं. दुसऱ्यांदा प्रयत्न करताना 8:44:13 वैमानिकाच्या तोंडातून शेवटचे शब्द आले, ओ शिट, ओ शिट, आणि त्यानंतर संपर्क कायमचा तुटला. वैमानिकांनी कुणाला तरी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला होता का? विमानाच्या आत नेमकं काय सुरू होतं हे शोधताना तपास यंत्रणा एका अशा जागी पोहोचल्या जिथे आजवर कुणीच गेलं नव्हतं. आता येतो या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा आणि धक्कादायक भाग. टीव्हीवर आपल्याला दाखवण्यात आलं की विमान रनवेवर किंवा त्याच्या अगदी जवळ आपटलं,
पण AAIBच्या रिपोर्टने हा दावा 100% खोटा ठरवला आहे. विमान तिथे धडकलंच नव्हतं. रिपोर्टनुसार धावपट्टीच्या डाव्या बाजूला सुमारे 50 मीटर अंतरावर एक वेगळीच घटना घडली. विमान जमिनीवर आदळण्यापूर्वी ते आधी मोठ्या झाडांना धडकलं. होय, झाडांमध्ये विमान अडकलं. तिथेच त्याचे तुकडे झाले आणि त्यानंतर ते खाली कोसळून त्याने पेट घेतला. म्हणजे विमान थेट जमिनीवर पडलं नसून ते आधी झाडांवर कोसळलं होतं. ज्या जागेचा व्हिडिओ टीव्हीवर दाखवला गेला तो तर फक्त विमानाचा कचरा होता, पण मुख्य अपघात जिथे झाला ती जागा कुणालाच माहीत नव्हती. बारामती विमानतळावर अग्निशमन गाडी नव्हती, धावपट्टीची अवस्था खराब होती आणि चुकीच्या माहितीमुळे हे विमान झाडांमध्ये जाऊन अडकलं. तर मित्रांनो, हा होता तो सरकारी रिपोर्ट, ज्यामध्ये जागा बदलली, वेळ बदलली आणि संपूर्ण सत्यच बदलून गेलं. लो व्हिजिबिलिटी, खराब रनवे आणि शेवटच्या क्षणी झालेली पळापळ यामुळे महाराष्ट्राने आपला एक मोठा नेता गमावला. मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही या सरकारी रिपोर्टमधील तांत्रिक बाजू ऐकल्या, पण या रिपोर्टच्या पलीकडेही काही गोष्टी आहेत ज्या बारामतीकरांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात घर करून आहेत. हा केवळ एक अपघात होता की यामागे काही अदृश्य शक्तींचा हात होता? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. 100 पानांचा रिपोर्ट आला, झाडांना विमान धडकल्याचं सिद्ध झालं, पण विमानाचा तो शेवटचा कॉल आणि वैमानिकाच्या तोंडाचे ते शब्द ओ शिट, हे नक्की कशाचे संकेत होते? स्थानिक लोक म्हणतात की त्यांनी त्या दिवशी आकाशात काहीतरी वेगळं पाहिलं होतं. जय पवारांनी जो व्हिडिओ शेअर केला त्यातील दृश्य पाहिल्यावर कोणत्याही सामान्य माणसाचा काळजाचा ठोका चुकतोय. आम्ही पुन्हा एकदा स्पष्ट करतो, ही सर्व माहिती समोर आलेल्या विविध चर्चा आणि दाव्यांवर आधारित एक शक्यता आहे. आम्ही कोणतेही अफवांना दुजोरा देत नाही, पण सत्य काय आहे हे शोधण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. आता मला तुम्हाला हे विचारायचे आहे, तुम्हाला काय वाटतं? धावपट्टीची दुरावस्था याला कारणीभूत आहे का, की खराब हवामान असतानाही विमान उतरवण्याचा अट्टहास कोणी केला असावा? टीव्हीवर दाखवलेली जागा आणि रिपोर्टमधील जागा यात तफावत का असावी? तुमच्या मनात जे काही संशय आहेत किंवा तुम्हाला जे काही वाटतं सत्य, ते कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमच्या एका कमेंटमुळे कदाचित या प्रकरणाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळू शकतो. महाराष्ट्र या लाडक्या नेत्याच्या बाबतीत नक्की काय घडलं असावं यावर तुमचं मत व्यक्त करा. अजितदादांची आठवणी विसरू नका. या प्रकरणाच्या सत्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सत्य हे कधी ना कधी बाहेर येतच असतं, पण तोपर्यंत सावध राहणं आणि प्रश्न विचारणं हे आपलं काम आहे. धन्यवाद.